महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत संत परंपरेची अखंड गंगा वाहत राहिली आणि त्या गंगेत तेजाने झळकणारे एक महान नाव म्हणजे एकनाथ महाराज. इसवी सन 16व्या शतकात पैठण नगरीत एक बालक जन्माला आले. त्या बालकाचे नाव होते एकनाथ. लहानपणापासूनच त्यांच्यावर संस्कारांचा, भक्तीचा आणि अध्यात्माचा गहिरा ठसा उमटला होता. आई-वडिलांचे छत्र लवकर हरपले, पण त्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली ती त्यांच्या गुरूंच्या सहवासातून. ते भाग्य लाभले होते महान संत जनार्दन स्वामी यांचे. जनार्दन स्वामी हे विद्वान, योगी आणि भक्त होते. त्यांच्या चरणी राहून एकनाथांनी वेद, शास्त्र, भागवत आणि भक्तिमार्ग यांचे सखोल ज्ञान आत्मसात केले. गुरुसेवा हीच त्यांची साधना बनली. एकनाथ महाराज फक्त विद्वान नव्हते, तर ते कृतिशील संत होते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि अहंकार यांना प्रेमाने आणि समतेने उत्तर दिले. त्या काळात समाजात मोठ्या प्रमाणावर अस्पृश्यता पसरली होती. पण एकनाथ महाराज म्हणत, ईश्वर सर्वांमध्ये आहे. एकदा एका तथाकथित अस्पृश्याने त्यांच्यावर थुंकले, पण रागावण्याऐवजी एकनाथ महाराज शांतपणे नदीत जाऊन स्नान करून परत आले. पुन्हा तोच प्रकार झाला. असे अनेक वेळा झाले, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभरही राग नव्हता. शेवटी त्या व्यक्तीचे मन परिवर्तन झाले. संताची करुणा जिंकून गेली. त्यांनी सामान्य जनतेसाठी सोप्या भाषेत अध्यात्म मांडले. त्यांचे महान कार्य म्हणजे एकनाथी भागवत. श्रीमद भागवताचा गूढ अर्थ त्यांनी ओव्या आणि अभंगांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला. तसेच त्यांनी रचलेले भावार्थ रामायण हेही लोकांच्या हृदयात घर करून राहिले. त्यांच्या लेखणीतून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा सुंदर संगम दिसतो. एकनाथ महाराजांचे जीवन म्हणजे नम्रता, सहनशीलता आणि प्रेम यांचा आदर्श. ते दररोज गंगेला स्नानासाठी जात असत. म्हणतात, त्यांनी काशीहून आणलेले गंगाजल एका तहानलेल्या गाढवाला पाजले, कारण त्यांच्या दृष्टीने प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर वास करत होता. त्यांच्या अभंगांमध्ये समाजजागृती होती, नैतिकता होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भगवंतावर अढळ श्रद्धा होती. माझे माहेर पंढरी या ओव्यांमधून त्यांची विठ्ठल भक्ती ओसंडून वाहताना दिसते. पंढरपूरचा विठोबा त्यांच्या हृदयाचा अधिपती होता. एकनाथ महाराज यांनी आयुष्यभर लोकांना प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांनी कधीही स्वतःला मोठे मानले नाही. ते म्हणत, संतपण म्हणजे लोकांची सेवा. शेवटी त्यांच्या आयुष्याची सांगता झाली, पण त्यांनी पेटवलेला भक्तीचा दिवा आजही तेवढ्याच तेजाने प्रज्वलित आहे. पैठणची भूमी आजही त्यांच्या पवित्र स्मृतीने धन्य आहे. त्यांच्या शिकवणीतून आपल्याला एकच संदेश मिळतो: मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. संत एकनाथ महाराजांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो: सहनशीलता ठेवा, समतेने वागा आणि भक्तीने जगा. जय हरी विठ्ठल.